हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन सेवा प्रवेश नियम आलेले आहेत लॅब टेक्निशियन या पदासाठी. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आरोग्य विभागाची जी DHSC फार्मसीची खूप चांगली वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये येते, तर याच्यासाठी मित्रांनो आपण बॅचेस पण घेतोय. आणि मित्रांनो, याच्यासाठी आपण क्वालिटी स्टडी मटेरियल पण प्रोव्हाइड करतोय. तर हे बॅच पाहिजे असेल किंवा तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर हा जो आरडी फार्माचा ऑफिशियल नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि सोबतच मित्रांनो, आपली फार्मा कोव्हिजिलन्स जो प्रायव्हेट सेक्टर बी फार्म एम फार्म स्टुडंटसाठी खूप बेटर ऑप्शन आहे, तर त्याची बॅच पण आपली स्टार्ट होणार आहे. याच्यामध्ये पण एनरोल करायचं असेल तर हा जो आरडी फार्माचा ऑफिशियल नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे मित्रांनो, जे स्क्रीनवरती तुम्ही बघता हे नवीन आलेलं नोटिफिकेशन आहे. कधी आलेलं इथे तुम्ही बघू शकता, मंगळवार ऑगस्ट 11, 2026. तर मित्रांनो, याच्यामध्ये आता मेन काय दिलेले, कोणत्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन आहेत इन डिटेल आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, हा जो नोटिफिकेशन असणार आहे तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर नवीन शैक्षणिक अर्हता म्हणजे ज्या काही वॅकन्सी याच्यामध्ये असतील, जे काही पोस्ट याच्यामध्ये असणार आहेत तर त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, म्हणजे फ्युचरमध्ये या ज्या वॅकन्सी असणार आहेत तर त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे. तर मित्रांनो, आपण जर इथे सर्च मध्ये औषध निर्माता जर इन्क्लूड केला तर याच्यामध्ये जर बघितलं तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता जे 74 नंबरला पद आहे ते म्हणजे लॅब टेक्निशियन प्रयोगशाळा तज्ञ. तर याच्यामध्ये मित्रांनो आधी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपले फार्मसीचे स्टुडंट इलिजिबल नव्हते. पण मित्रांनो, आता जे अपकमिंग DMAR वॅकन्सी सपोज आली तर याच्यामध्ये फार्मासिस्ट हे पद तर असणारच आहे, त्याच्यामध्ये डिग्री डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल असतील. पण मित्रांनो, जे पद लॅब टेक्निशियनचं असणार आहे तर त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जर तुम्ही बघितला तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि औषध निर्माण शास्त्र मधील पदविका किंवा औषध निर्माण शास्त्र मधील पदवी धारण करणे आवश्यक आहे. म्हणजेच मित्रांनो, या पदासाठी फ्युचरमध्ये ही वॅकन्सी आली तर याच्यामध्ये तुमचं डिग्री झालेली असेल फार्मसीची किंवा तुमचं डी फार्म झालेलं असेल म्हणजेच डिप्लोमा इन फार्मसी झालेला असेल तरी पण तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहेत. या एक्झामसाठी तुम्ही अपियर करताल. तर मित्रांनो, आता क्वेश्चन असा असेल की सर DMARचं आहे हे नोटिफिकेशन, तर अदर जे DHS मध्ये किंवा ZP वगैरे मध्ये जे प्रयोग लॅब टेक्निशियनची पोस्ट असणार आहे तर याच्यामध्ये डी फार्म बी फार्म स्टुडंट इलिजिबल आहेत का, हा खूप साऱ्या स्टुडंटला पडलेला क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, त्याचं आन्सर आहे तर त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला कन्फर्म नोटिफिकेशन असं आलेलं नाहीये, तर तिथली इलिजिबिलिटी चेंज व्हायला पाहिजे. तिथे पण फार्मसी स्टुडंटला इलिजिबल केलं पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि हे जे नोटिफिकेशन आहे हे DMARचं असणार आहे. इथे तुम्ही बघू शकता DMAR मध्ये सर्व जे लॅब टेक्निशियनच्या पोस्ट आहेत तर त्याच्या सर्व पोस्टसाठी डिग्री डिप्लोमा स्टुडंट सर्व इलिजिबल आहेत, फ्रेशर स्टुडंट इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो, ही इम्पॉर्टंट अपडेट होती. तर हा व्हिडिओ आवडला असेल आणि मित्रांनो याच्या रिलेटेड लॅब टेक्निशियन रिलेटेड जेवढे पण आता वॅकन्सी वगैरे येतील त्याच्यामध्ये आपलं डिग्री डिप्लोमा एलिजिबल असेल तर ती सगळी इन्फॉर्मेशन पण आपल्या आरडी फार्माच्या युट्यूब चॅनलवर भेटणार आहे. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, DHSC बॅच जॉईन करायची असेल किंवा तुम्हाला क्वालिटी स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर हा जो आपला व्हॉट्सअप नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. किंवा फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तरी पण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू ऑल.